चला आता आहे ना बकुळीचा नवरा गेला कामा वाटतं. चला तिच्या घरी जाऊनच पाहतो. आज ती एकटीच असेल घरी. आहे घरात. ये इकडे कुठं रूम मला घरात कुठं असा ब- बाहेर बाबा आहे? माझ घरात डायरेक्ट कसं काय आलं तुम्ही घरात कोणी आहे नाही आहे घर माझंच आहे. घर तुमचं मी भाडं मी भरते ना मग भाडं बरं पहिले असेल. बाहेर हो तिकडे बोला काय असेल तुमचं काय असेल म्हणजे मग बाहेर व्हा रूमच्या तू वा घर बाहेर मला पावतोय घेऊन हा येतो काय? घर काय पाहायचं काय त्याला त्याला काय आम्ही काय खेळ ठोकले काय हो बाहेर असन रूम मालक हा हा डायरेक्ट कुठं घरात म्हणजे तू विसरले का? काय सरले का नाही नाही, विसरले का तू? काय सरले म्हणजे तुला ध्यानातच नाही बा. काय तू विचार कर, एवढा पावसाळा चालू होता. हा मग महिनाभर तू बाळाला पाया पडत होती का नव्हती? अहो तुम्ही डिपॉझिट घेतल्याशी मला पसारा तरी आणून नाही द्या का नाही, मी एक दिवस रात्री झोपेल होतो. हा. एवढा मोठा पाऊस चालू, तेवढा पावसात तू बाक आली. तो माझ्या- शेवटी बाग पाय धरले का रे? माझ्या घर ते बरं गळत पाया होतं. पडते बरं, मला काय करतो ती एक कोणी खाली करून द्या. दिली कडे तुला मग तेवढ्या रात्रीला खाली करून. दिली मग तर- तुझे नवरा तुझे पोरं सगळे आडले का नाही घरी? हा, मग? आणि मग हा. माझा तू मला घरात यायची चोरी का करती? का चोरी मला? अरे मग तुमच्या रूम तुम्ही काय घरात घुसत मग का भाडं मी भरते ना असं नको बरोबर मला. मग? आज एवढे लोक भाड्यात राहते, मी कोणत्या घरात घुसू शकतो? मला माहिती हा. तुम्ही कसे आहे म्हणून हा, कसे म्हणजे? अहो मालक मला माहिती तुम्ही कसे आहे. तुम्ही कोणत्या रूम मध्ये का घुसते हे सुद्धा मला माहिती आणि मग? कधी रात्री घुसता कधी पहाटे घुसता बरोबर आहे ना मग. मग काय? मग तुम्ही काय करीत राहते मला कळलं पाहिजे ना. म्हणजे हा आम्ही काय तुमच्या भीता काय? अहो मी पाठी मागून राहतो, तुम्ही इकडून तिकडे काय पाहायचं काम आहे? काय पाहायचं काम आहे तिकडं? मग मालक आहे हा? का गेला कुठं पाहिला म्हणजे? ना आम्हाला म्हणजे मालक मेला काय? हा मी असं म्हटलं की मालक मेला तुम्ही कुशाली इट काढून पार तिकडे पाहत्या झोपल्या का नाही, झोपल्या का नाही? हा आम्हाला का रात्री जायचं पसर भरून मला वाटतं तोच विचार वाटत तुम्हाला. हा, आम्ही अशी पळकुट्यामध्ये नाही. हा, पळकुट्या पळकुट्या वाटली. नाही. हा. हे करायचं नाही असं इकडं पुढं. मला मालक मध्ये घुसायचं नाही घरामध्ये. अजिबात मध्ये हा? घुसायचं नाही तुम्ही काय बरं? काय तुम्हाला काय वाटतं काय भाडे देतो आम्ही ते बाहेर जायचं म्हणजे तुम्ही काय आयर करता का आम्हाला? हा. हा बाहेर जायचं म्हणजे काय? आम्ही का तुमच्या करता बाहेरले काय? ऍडव्हान्स तुमच्याकडे 10,000 कायचे? कायचे म्हणजे रूम भाड्याचे कायचे मग दिले ना, कधी मग देऊन टाकायचं परत. हा, द्या वापस का- द्या आणि लगे रूम खाली करते मी तुमची आणि लगेच खाली कर, हा. काही प्रॉब्लेम नाही मला. मला काय अडचण नाही, काय गावात याची तुम्हाला- बाई एवढी चढी कुठे पाहिली नाही. हा. हा आम्ही असेच आहे. हा. पैसे द्या त्याच्यामुळे तुम्ही कुठे टिका राहा. गावात काय रूम नाही का किती रूम पडेल तू काय रूम आताही खाली केली तर मला काही फरक पडायचं हा. नाही. इकडं माल खोली लगेच दुसरे लगेच बाडे करू येऊ जाणार आहे. तुम्हाला जशी हा. लागतील ना तशी टाका इथं हा. आम्ही नाही तशी कसे आम्ही तसे आहे का? अहो रोज मी सोरच खातोय. आणि मग पण बायको काय झालं तिच्या ना बहिणीची सासू वारली ना, मग ती काही काही निघू गेली. हा हा मग मला म्हणा पोळ्या करून ठेवल्या. मला 5,000 आपले रूमवाले का भाड्यावाले का भाजी बिजी बनवून घ्या नाही तर म्हणा. नाही नाही आम्ही भाड्यानं राहतो आम्ही जरा लोकल वाटलं तर आम्ही का वर नाही नाही, वाटू नका, तुम्ही वाटलं बाहेर रूम मध्ये चला नाही, काही नाही. आणि तिला मला भाजी बनवून द्या. म्हणजे हा तुमच्या रूम मध्ये येऊन? हा नाही नाही मानावर येईन आता काय काय नाही म्हणा, मालकाला बनवून देते म्हणा. नाही मी नाही देत बनवून कोणता काय मग येणं म्हणा चला. काय खायचं तुम्हाला पिठलं देऊ करून कोणता? तुम्ही इथं बसा मी पिठलं करून देते काय रूमचा मालक असताना मी बाहेर बसतो? अहो मालक मला तसं नाही म्हणायचं मग तुम्हाला माहिती नाही इथे किती लोक राहते अहो. जर एखाद्यानं पाहिलं का मालक आज बकुळाच्या घरात काय करू राहिला काय करणार बरं, सांगायचं आल्या हो. त्यांना ते भाजी बनवून दिली आणि त्यांना जेवण करायचं होतं. हा. बघ काही नाही. हा? नाही का बाई, मला नाही आवडत असं घरी कोणी आलेलं काय मला घरी कोणी आलं का आवडतच नाही त्याच्यामुळे तुम्ही बाहेर थांबा मी देते करून तुम्हाला तरी मी बाई मागच्या दरवाजाला येत नाही तुमच्या. हा मी पुढून राहते, तुम्हाला माहिती माझं पाहिलं ना. तेच ना आणि मग आज पहिल्यांदा पाहिलं मी तुम्हाला. पहिले तुमच्या आलो की नाही. हा आज तुम्हाला झाले 4 महिने येऊन इथं. हा ना काही तकलीफ दिली तुम्हाला? नाही पण आज विचार केला म्हणलं तुमचा नवरा गेलाय आणि तुमचे पोरं शाळेत गेले हा आणि म्हटलं मग घरी काही बकळच आहे. म्हटलं चला हिच्याकडेच घेऊ बरं म्हणलं भाजी. हा का मग आता हा मग चाललं नाही तर मग आज घरी. नाही नाही तिकडेच बनवू आपण, चला. नका तुमच्या घरी नका हा नका मग तिथे नाही कोणी काय म्हणणार ना. नाही नाही तुमच्या घरी नका आणि तुम्हाला इकडे आल्यावर ब्या वाटत आणि हा माझ्या घरी आल्यावर काय ब्या तुम्हाला? अहो, तुमची बायको कोणी माय बाय काल येईल आता 4-8 दिवस. कुठे गेल्या आता गेलं ते मावतीला, तसंच तिकडे थांबणार 8-10 दिवस. हा का हा हा मग आता सगळं मोकळंच घर मावालं. अहो तुमचं मोकळा असो पॅक असो मला काय करायचं मालक आम्ही कधी विचारतो का तुम्हाला बरं मग एक करू का? काय मग संध्याकाळी येऊ का निवंत? काय आला आता काय आला आता ते काय तू ना आता घरी तर माली बायको नाही तुला माहिती. आपण संध्याकाळचं सांगितलं. काय आता हा संध्याकाळी काय
आता तुम्हाला येणं कुणी येतं कुणी 5 दिवसात मग संध्याकाळी येतो नाही नाही संध्याकाळी तर अजिबात नका येऊ. काय आता संध्याकाळी रात्र राहते आधारात काय करणार आहे अमाय पोर नवरा राहते घरी ते काय म्हणतील मला का आणि झोपल्यावर झोपल्यावर म्हणजे तुमचं अर्जंट काय कटेल काय माझ्याजवळ मला ते सांगा. गुतेल मग रात्री येऊ का दिवसा येऊ का पोर झोपल्यावर येऊ का हे काय. आता हे बघ आता तो नवरा राहील तो पोर राहतील हा मग मग ते झोपल्यावर मी येतो ना निवंत काय आलं हा काय आलं येतं? आता कोण आहे मधू कोण आहे कोण नाही मध्ये ते वाऱ्यानं जातं माग. हा का म्हणलं मग ते झोपल्यावर येतो वाटलं असं कोणी पाहणार नाही ना. अहो तुमचं काय चाललं मला काहीच कळणार काय म्हणणं काय तुमचं मला ते तरी सांगा एकदा का तुम्ही भाडं घेत नाही का माझ्याकडून. भाडं घेतो वाटलं आणि तू मग? हे बघ तुला एक सांगतो वाटलं जेवढून पुढे ना भाडं देऊ नको मला. हा हा भाडं सुद्धा देऊ नको बस. भाडं देऊ नको. हा खरंच कशाबद्दल. तुला काय करायचंय मला कशाबद्दल लय चौकशा करते तू हा पण मग काही कारण असं घ्यायचं समजून का काय म्हणा आता पण मानावराला जर मी आपल्या सांगितलं- दोघायचंच ठेवायचं मी जर मानावराला सांगितलं मालक भाडं नाही घेऊन राहिलं मग ते मला विचारे ना कळला जा दे म्हणा काही नाही म्हणा त्यांचं ना आपल्याला ते तसेच राहा म्हणले म्हणायचं. हा का हा ओळख निघाली म्हणजे ओळख हा हा पाहुणे निघाली म्हणायचं लांबचा पाहुणा पाहुणे निघायचं म्हणून. बरं, आज सांगतो हम्म. चालेल या मग तुम्ही. मी कधी येऊ तुम्ही का आता सांगा ना मी मा पाहुणा आहे मग मानावर आले की मग या जेवायला तुम्ही. तेव्हा तर येईल मी वाटलं चहा पाणी घेऊन जाईल निघून परत कधी येऊ असं म्हणतो मी. आता काय राहिलं बाई आता सगळं तर झालं आता. बरं मी काय म्हणतो मग बोला तिकडे पुढे येईन मला करमत नाही म्हणून म्हणतो मग इकडे येत जाईल मी असं. अहो मला एक सांगा तुम्ही नातेवाईक आहे का आहे का तुम्ही नातेवाईक. अरे नाही नातवाईक त्याला का नातवाईकच लागत आहे का. तसं हे काय बघ तुला एक सांगू का मला आहे ना तुला आवडून राहिली त्याच्यामुळे ना मला आहे ना तो भाडंच घ्यायचं नाही आणि जे घेतलंय ना ते सुद्धा रिटर्न करतो तुला. मग येड झाले का हा. तुम्ही भाव चढ काय हा तो नवऱ्याला त्याला सांग का आपल्या जवळचे पाहुणे निघाले काय नाही पाहुणा घेऊन नाही मा तू कोणी येडपाना करू हा. नको चल म्हणजे चल नाही नाही ऐक मला पाहुणा नाही मा कोण नाही मला ऐक, चल. मागवा तिकडं हो मालक हो तिकडं काय भाव चढ काय ऐक, चल ऐक. आपण माणसं म्हणजे- जमा करून बरं येतं गागू नको तुला एक सांगतो मग हे काय तुमचं हो तिकडं हे बाय तुला सांगतो बाय तो काय ना शेवटपर्यंत भाडं घेणार नाही तुला वाटलं तर बाय ना तू पण तू होईपर्यंत तू येडच राह फुकटमध्ये चल फुकट मध्ये हा हा मी ना असा मारी ना तुम्हाला आता चल, चल. इथून मारून काढून देईन बरं का. म्हणजे हा तुम्हाला जर नसन सुईनं जायचं तर असं कर मालक म्हणजे कोणती पद्धत मग? हवी बोलायची मग ना तू पण तू सर फुकट राहून देतो म्हणजे काय हा मग तुला काय 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 निघायचं इथून चप्पल उचली बरं मी ए बाई ए काय बोल राहिली हा, मग निघा चप्पल उचली म्हणजे पहिले हा? काय पहिले इथून निघायचं म्हणजे तुका मालकाला हे समजते काय 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 समजते का म्हणजे मग? अजून मी काहीच केलं नाही तुम्ही जेवढं बोलले ना तेवढं सगळ्यांना सांगून देईन मी काय सांगणार तू लोकांना का फुकट राहीन असं राहीन मानावराला मग चांगलं सांगितलं का तुला वाईट सांगितलं मला राहायचं ना पण उलट मी उद्याच उलट तो पैसे वाचतील ना हा तो हा महिना नवरा जर महिना बाहेर जातो कामा हो हा. त्याचे पैसे येतील आणि मग तू मला घर भाडं घर खर्च चालवणार मग त्यावेळेस तुला काय सांगितलं का मला भाडंच देऊ नको काय चुकलं बाळा ते पैसे शिल्लक राहतील ना तुमचे अरे पण हा? माझ्याकडे आहे ना भाड्यापुरते पैसे भाड्यापुरते पैसे पण मी आहे ना. नाही घेत ना भाडं मग तिकडं कोणाचं बा चल निघा इथून लगेच ऐक निघायचं ना. अजिबात नाही थांबायचं माझ्या अरे, दारावर. ऐक. काय लांब बोलायचं माझ्या संग. हात हात सोडा चल. हो तिकडं काय? चाल ना, चाल ना. अहो मालक मी तुम्हाला आता किती वेळा चाल, चाल, सांगितलं चाल ना, खेळ. अहो तुम्ही असं काय करू चाल, राहिले चाल, चाल. अबे तुम्ही सोडा मार जेव्हा तू ये. अहो, तुम्ही- अगे, ये, पहिले ये. बाहेर होतो निघा माझ्या घराच्या बाहेर. पहिले निघा हा सोडा ना मला पहिले बाहेर हो. वापस वापस. ए, पहिले का? ए, बाहेर हो. पहिले बाहेर हो माझ्या घराच्या. म्हणजे अरे काय आहे? हा? अरे माणूस पाणी घर मालक कुशल घरात घुसराल दिवसा या घराचा मालक हे आहे का हा घर मालक आहे का घर अहो घरच त्यांचं मी भाड्यानं राहते कर काय अरे पार तिकडे दुसऱ्या गल्लीमध्ये आवाज चालला ना काय भानगडी बाईक येतोची करू राहिली कधी आताच बाहेर आली ती दर दर सोड सोड काय भानगडी अहो भाड्यात टायमवर आहे सगळा टायमवर आहे दर काय झालं तिला वायर तुटली होती तिची हा लाईटची हम्म. तिने मला आवाज दिला बुवा, म्हणजे मला जोडून द्यावं मग तू वायरमॅन आहे का वायरमॅन नाही मालक आहे मी रूमचा अच्छा 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 हा मी म्हणलं का तर मग वायरमॅन तिला काय म्हटलं वायर धरायची हा. मग ती म्हणे शॉक लागू राहिला ए, सोडा 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 मग ती ओरडली मला मी हा, खोटं खरं बोल बोलतो खोटं खरं बोल राहिलं खोटं का? बोल राहिले ते काय खोटं हा? सगळं खोटं बोल राहिले करायचं तुम्ही. काय कुठं नको हा? ना? कावाचे मला म्हणते बाई तू भाडं देऊ नको बाई तू हे देऊ नको हा मी म्हणते जाऊ दे हा रूम मालक म्हणजे हा बळच काय घरात जे खरं आहे उतरवलं. ते सांग काय झालंय तुमच्या दोघांचं नेमकं रात्री बाहेर काय व्हायचं तू उद्या करू नको अहो, ए, काका, नीट बोल मी सरपंच तू आहे तावाला गावचा. काय अरे रवी करू नको तो गावचा आतापर्यंत काय केलं हे मला माहिती म्हणजे तू सरपंच काय झालाय हा. आणि काय करतोय तू गावामध्ये हे मला माहिती असे बा- काला बोलायला येतो रे बायांची छेड हा? काढली त्यांनी करे काय? काका ते मला काय म्हणतो रात्री येऊ का पोरं झोपले येऊ का ही खरंय. बरं पद्धत आहे घ्यायची रूम मालक आहे तर मग असं का
ही हा? पद्धत आहे का म्हणलं तुला? जेवायचं होतं मला. चप्पल पण इकडे माझ्याकडे. हा पद्धत पाहिजे ना काय बोल ए, हे असं चांगलं खरं धरून सांग. टाका तुम्ही अशी बोलायची पद्धत राहत असते बाई माणूस पाहून एकटा घरामध्ये आला तरी रूम तुझा असलं तर काय झालं खुशाल घरात घुसरायला हा माणूस तो राय तुला म्हणते दाखवतो तो. थांब. फुकट काय दाखवतो तू आता फक्त ए मला दाखवणारे लई तू आल्या ग्रामपंचायत मध्ये येतो मग तू दाखी तुम्ही हा तू मा घरी आला ना हा तिला तुझ्या घरी आले. तिला आल्या तो ठेशी तुम्ही हे घर हो, भाडं. खड्ड्यात घालतो जरा, पण असा त्रास देतो का बाई अरे, माणसाला? बरं. भाडे करून चालले गपची भाडं घ्यायचं चालले आपलं माझ्या जागेवर नाही नाही म्हटलं ना पाहिलं तुम्ही चालेल. निघा रूम मालक आम्ही तुमचं तू घर शांत खाली- बस चल तू निघ. हा? तुम्ही निघा अगोदर. तू निघ. तू बा म्हणतो तुला आवाज घालून बोलतो चल तू निघा हा. अगोदर. ती बाई सुद्धा चल. सांगू राहिली म्हणजे चाल म्हणजे काय पाहिलं का ती अजून वायर असंच आहे. वायर जोडायची काय बाहेर जोडायची ती खोटं बोलून राहिला तू काट्याला घेऊन जा तुम्ही तिकडे हा? रूम मालक आहे ना त्या तिकडे नेऊन कोणाचं मोबाईलला पोलिसाच्या ताब्यात देतो तुला चल हात काढ काय बोल लाज वाटत नाही बाई काही खुशाल काही बिन जरी रूम मालक आहेत मग काही करीन का याला पैसे टायमावर आहे मागच्या दाराने येतो काय पुढच्या दाराने येतो काय सारखं पाहत राहतो याचं लय ध्यान होतं माझ्यावर आज चांगला त्याला ना बरोबर सरपंचांची आपला आता कधीच लावून घेते आता यायचंच नाही ऐकडून